बघा आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. तर आपण ज्या पद्धतीने काल प्रेडिक्ट केलं त्याच पद्धतीने निफ्टी आणि बँकनं परफेक्ट वर्किंग केलाय. आपला व्ह्यू होता की इथून मार्केटनं खाली पण आलं, आपलं टार्गेट पण अचीव्ह करून दिलं. इथून एक व्ह्यू होता कॉल साईडचा, पण ऑलमोस्ट अजून मार्केट सपोर्ट घ्यायचा आहे. आता जरी तुम्हाला इथे सपोर्ट घेतलेलं दिसत तर ते सपोर्ट नाही आहे. अजून सपोर्ट घेण्यासाठी बऱ्याच कन्फर्मेशन पाहावे लागतात, ते अजून सपोर्ट घेतलेला नाही. समजून चला, जर मार्केटनं जर उद्या ह्या ठिकाणी जर फ्लॅट ओपन केलं आणि जर ह्या झोनच्या जर वरती जर कुठे ना कुठे आपला क्लोजिंग मिळत असेल तर जरा कॉल साईडला बसू शकता, पण हा थोडासा रिस्की ट्रेड राहू शकतो. कारण परत ह्या झोन बसून आपल्याला रिव्हर्सल दिसून येऊ शकतात 23,720. त्यामुळे जरी तुम्ही इथे बसला तरी तुम्ही ह्या ठिकाणी पोझिशन बुक करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर असं वेट करायचं आहे एक बेस्ट वे साठी, म्हणजे मुवमेंटसाठी बेस्ट मुवमेंट जर ह्या ठिकाणी आपल्याला दिसत्या, किंवा पुढ साईडला म्हटलं तर मग 23,447 खाली ह्या दोन मुवमेंट येऊ पण जर असं वाट बघा, त्यानंतर तुम्हाला बेस्ट ट्रेड मिळून जाईल. तो पण तुम्हाला फक्त थांबायचा आहे आणि थांबायचं. ओके. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जर वर्किंग बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला चांगल्या पद्धतीने वर्किंग चालू आहे. एक्झॅक्टली तुम्हाला मी कालच सांगितलेलं की जसं इथून अप गेला तसं परत इथून अप जाणार नाही. हे एकच बाकी मी तिथं बोललो होतो, आणि तुम्ही जाऊन प्रिडिक्शन मध्ये पण जाऊन चेक करू शकता, आणि ते गेलेलंही नाही. खाली येऊन ऑलमोस्ट इथे येऊन परत वर चाललाय. पण उद्या जर मार्केटनं गॅप डाऊन ह्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी जर गेलं तर तुम्हाला एका स्पाइक मध्ये आपलं टार्गेट अचीव्ह झालेलं दिसून जाईल. किंवा उद्या जर फ्लॅट ओपन जर झालं तर 100% दिसेल, पण जर गॅप अप झालं तर जरा शक्यता कमी आहे. 100% म्हणणे म्हणजे हा शब्द चुकून बोलला मी. पण 99.99% तरी मार्केट आपल्याला म्हणजे आपल्या डायरेक्शनला पुढच्या साईडचा आपलं टार्गेट तरी अचीव्ह करून देईल. काल जे बोललो ते इथे परफेक्टली वर्किंगवर मार्केटनं दाखवलेलं आहे. तुम्ही विचार करा, मार्केट चालू व्हायच्या आधी आपण या सगळ्या गोष्टी डिस्कशन करत आहोत, आणि उद्या तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बसताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसतात आणि दिसत आहेत पण. मग विचार करा की आपलं अनालिसिस कसं आहे, लाईव्ह मध्ये ह्याच्यापेक्षा कसं असू शकतं. आणि या सगळ्या थिअरी तुम्ही 100% शिकू शकता. हे काय अवघड असा मुद्दा नाही, फक्त अनुभव आहे. आणि अनुभव अशा व्यक्तीकडून तुम्हाला जास्त मिळेल जिथं त्या व्यक्तीने जास्त कालावधी म्हणजे इन्व्हेस्ट केलाय. असा आपला अनुभव जर भेटला तर 8 वर्षाचा अनुभव आहे. आणि हे 8 वर्षाचा अनुभव तुम्हाला एका महिन्यात शिकवलं जातं, आणि असं बिल्ड केलं जातं की माझा 8 वर्षाचा अनुभव म्हणजे तुमचाही 8 वर्ष असलेला अनुभव आहे, असं म्हणलं तर काही हरकत नाही. आपली जस्ट नवीन बॅच चालू झालाय. ऍडमिशन ऑलमोस्ट आपण जरी क्लोजिंग केलेलं असेल तरीही तुम्ही जर करणार असाल तर ह्या बॅचला जॉईन करू शकता. आपल्या 45 दिवसाची बॅच आहे, पण असं शिकवलं जातं की एंट्री एक्झिटसाठी कुणावर डिपेंड राहायची गरज नाही. असं प्रिडिक्शन तुम्ही असं एका दणक्यात करू शकाल, असं तुम्हाला बिल्डअप तिथे केलं जातं. कुणावर डिपेंड राहायची अजिबात गरज तिथे तुम्हाला राहणार नाही. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं. आता तुम्ही जर बघितलं तर आता पण आपण 12 ते 13 स्टॉक दिले, त्यामधलं आपल्याला 2च फेलियर सापडले आणि 10च्या 10 सक्सेस रेशो मध्ये आहेत. परत असा एक आपण स्टॉक्स निवडून आला की तुम्हाला चांगले टक्के देतील. त्या स्टॉक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर 10% म्हणजे 10 स्टॉक्स मधून कमीत कमी आपण 30-35%च्या वरती रिटर्न्स गेन केलेले आहेत. जस्ट एका स्टॉक्सनं आपण एका दिवसामध्ये 65% रिटर्न गेन केलं होतं. तुम्हाला जर आठवत नसेल तर तुम्ही बघू शकता, औनरी असा स्टॉक्स होता. ओके. तसा बेस्ट स्टॉक्स मी अजून एक घेऊन आलेलो आहे, पण तो स्टॉक्स तुम्हाला मी उद्याच आपल्या जर तुम्ही जर ग्रुपला असाल तर तुम्हाला तो स्टॉक समजून जाईल. मी ह्या प्रेडिक्शन मध्ये त्या स्टॉकचं नाव बोलणार नाहीये. तुम्हाला फक्त आपल्या एसी प्रोफेशनल ह्या इंस्टाच्या पेजला जायचं आहे, आपल्या पेजला फॉलो करायचं आहे, ह्या युट्यूबला पण फॉलो करायचा आहे. आणि त्या एसी प्रोफेशनल चॅनलला जर तुम्ही इंस्टावर जर गेला तर तिथं बायोमध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे. प्रीमियम ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं आहे, तिथे तुम्हाला तो स्टॉक्स येऊन जाईल. आजच्या जॉईन करून घ्या, उद्या तुम्हाला तो स्टॉक्स तिथे दिसायला मिळेल. उद्या किंवा परवा जरी त्या उद्या स्टॉक्स जर मुवमेंट नाही दिसाल तर मी उद्या किंवा परवा तरी तो स्टॉक्स आपल्या ग्रुपला मेन्शन करेल. ओके. तर अशाच प्रेडिक्शन साठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपले हे व्हिडिओ नक्की शेअर करा. जो जो व्यक्ती ट्रेडिंग करतो त्यांना चॅनल आपलं नक्की शेअर करा. थँक्यू.